अथ श्री साई सच्चरित अध्याय 42. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्य नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्य नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ओम नमोजी सद्गुरु दातारा, श्रीमद गोदा तटविहारा, ब्रह्ममूर्ते कौपिनांबरा, संतवरा नमो तुझ. दावी भवनदी उतरू, दीनाजे निजपदी अवसरू, तोहा भक्त काज कल्पतरू, संतावतारू साईचा. गताध्यायी जाहले कथन, गोड कथा नवलविंदान, साई छबीचे जल निमज्जन, टळूनी रक्षण झाले कसे. तैसीचे एक भक्ताची कामना, साईंनी पुरविले येऊनी स्वप्ना, लाविले तया ज्ञानेश्वरी वाचना, देऊनी अनुज्ञा विस्पष्ट. सारांश गुरुकृपा उजियेडे, फिटे भवभयाची साकडे, निश्रेयस मार्गद्वार उघडे, असुख रोखडे सुख होय. नित्य स्मरता सद्गुरुचरण, विरे विघ्नांचे विघ्नपण, मरणासही येईल मरण, पडे विस्मरण भवदुःखा. म्हणून या समर्थाची कथा श्रोता परिसेजे आपुलाले हिता, जयाची या श्रवणे तत्वता, अति पावनता लाधेल. आता या अध्यायी आपण करूया साई स्वभाव निरूपण, कैसे मनाचे तीव्रपण अथवा मवाळपण तयांचे. आता चित्त करुणी समाहित, परिसिले आतापर्यंत आचरित, तैसेचे बाबांचे देहोत्सर्ग चरित, तेची ही सुचित्त अवधारा. धन्य धन्य शिर्डीचे लोक, जया बाबांचे सहवास सुख, अर्धशतकाहूनही अधिक अतिसुखकारक जाहले. शके 1840 दक्षिणायन प्रथम मासात, विजयादशमी शुक्ल पक्षात, दिवसा देहांत बाबांचा. 9 तारीख मुसलमानी, कत्तलची रात्र तयादिनी, तिसरे प्रहरी साईनाथांनी केली निर्यानी तयारी. बुद्धांची ती बुद्ध जयंती, साईंची ते पुण्यतिथी, देवादिकांची जी जयंती, तीच पुण्यतिथी संतांची. 12:30 घंटा पडला, दशमीचा काळ संपूर्ण झाला, एकादशी आली उदयाला, निर्याण काला एकादशी. सूर्योदयाची उदयतिथी, तीच दसऱ्याची तिथी मानिती, म्हणून विजयादशमी धरिती, उत्सव करीती ते दिनी. मंगळवार कत्तलची रात, ऐसा तो दिवस अतिविख्यात, म्हणून ते दिनी साई महंत, ज्योतीत ज्योत मिळविती. वंगदेशीचा प्रसिद्ध सण दुर्गापूजा समाप्ती दिन, तो हा उत्तर हिंदुस्थानामधून उत्सव दिन सकाळचा. शके 1838 विजयादशमीचेच दिवशी सायंकाळी प्रदोष समयासी भविष्यासी सुचविले. कैसे ती कथितो अपूर्व लीला, होईल विस्मय श्रोतयाला, समर्थ साईंच्या अकळकळा, तेने सकळा कळतील. इसवी सन 1916 सण दसरा शिलंगन वेळा, फेरी परतता सायंकाळा, लीला अद्भुत वर्तली. नभप्रदेशी मेघ गडगडे, अवचित विद्युल्लता कडकडे, तेवी जमदग्नी स्वरूप रोकडे, प्रकट केले बाबांनी. सोडूनी शिरींचा सुडका, काढूनी कपनी तडका फडका, फेडूनी कौपिन लंगोटा, केला भडका धुनीत. आधीच तो अग्नी सोज्वळ, साह्य होता आहुती प्रबळ, उसळला शिखांचा कल्लोळ, भक्ताचं घोळ पडियेला. हे सर्व घडले अवचिती, नकळे काय बाबांचे चित्ती, शिलंगन काळीची ती वृत्ती, महद भीतीप्रद होती. अग्नीने पसरले निज तेज, त्याहुनी बाबा दिसले सतेज, झाकोळले नयन सहज, परांग मुख जन झाले. संत हस्तीचे हे अवदान, सेवनी प्रसन्न अग्निनारायण, दिगंबर बनले ते जामदग्न, धन्य नयन देख त्यांची. त्वेषी टवकारिले नयन, क्रोधे झाले आरक्त नयन, म्हणती करारे आता निदान, मी मुसलमान की हिंदू. गरजोनी बाबा वदती पहाजी, मी हिंदू की येवन आजी, निर्धारा येथेच मना माझी, आशंका घ्याजी फेडूनिया. देखावा हा अवलोकन, मंडळी झाली कंपायमान, होईल कैसे शांतवन, नित्यचिंतन चालले. भागोजी शिंदा महाव्याधिष्ट, परिबाबांचा भक्त श्रेष्ठ, धीर केला आला निकट, नेसवी लंगोट बाबांसी. मने बाबा हे काय चिन्ह, आज शिलंगन दसऱ्याचा सण, म्हणती माझे हेच शिलंगण, हाणीती सनसन सटक्याने. येणे परी धुनी पाशी, उभे बाबा दिगंबर वेशी, चावडी होती ते दिवशी, घडते कैसी हे चिंता. नवाची चावडी 10 झाले, परी बाबा नाही स्थिरावले, लोक जागजागी तटस्थ ठेले, टकमक उगले पाहती. होता होता झाले 11, बाबाही तेव्हा निवळले जरा, नेसोनिया लंगोट कोरा, कफनी पेहराव मग केला. चावडीची घंटा झाली, मंडळी होती तटस्थ बैसली, पालखी फुलांनी शृंगारिली, अंगणी आणली आज्ञेने.
रजत दंड पताका चौरी छत्रध्वजादी राजोपचारी शृंगारिलीसे मिरवणूक स्वारी निघे बाहेरी एकांतरा झाला एकाची महागजर साईनाथांचा जय जयकार काय वर्णाव तू गिरा गजर आनंदापूर लोटला मग शोधूनी शुभ्र धडका बाबा डोक्यास गुंडीती फडका घेती चिलीम तमाकू सटका जणू तोच नेटका सुमुहूर्त कोणी छत्री कोणी चौरी कोणी मोर्चेले साजिरी कोणी गरुड टके अब्दागिरी घेती निजकरी वेत्रदंड येणे परी करुनिया मिस बाबांनी सुचविले सर्व त्रास भवसागर सीमोल्लंघनास दसराच एक सुमुहूर्त तदनंतर एकची दसरा बाबांनी दाखविला शिर्डी करा पुढीलची दसरा सुमुहूर्त बरा देहधरार्पण केला की हे न केवळ सुचविले स्वये अनुभवा आणून दाविले निजदेह शुद्ध वस्त्र वाहिले योगाग्नित हविले एच दिनी सन 1918 ते सालीचा तो सण दसरा तोच सुमुहूर्त केला खरा निज परात्परा समरसले ऐसीच बाबाची आनिक प्रचिती लिहिता लिहिता आठवली चित्ती की याच विजयादशमीची तिथी निश्चित होती आधीच शिर्डीचे पाटील रामचंद्र दादा झाले अति दुःखनाईत एकदा जीवास सोसवेतीनं आपदा अति तापदायक भोक्तृत्व उपाय काही बाकी न राहिला पडेना जव दुखण्याचा आळा आला जीविताचा कंटाळा अति कदरले पाटील होता ऐसी मनाची स्थिती एके दिवशी मध्यरात्री एकाएकी बाबांची मूर्ती त्यांची उशागती प्रगटली तव ते पाटील पाय धरती निराश होऊन बाबास वदती कधी येईल मज मरण निश्चिती एवढेच मज प्रति वदाजी आला आता जीवाचा विट नाही मज मरणाचे संकट मरण कधी मग देईल भेट पाहे मी वाट एवढीच तव त्या बाबा करुणा मूर्ती म्हणती न करी चिंता चित्ती टळली तुझी गंडांतर भीती किमर्थ खंती करीसी रे तुझला नाही काहीच भीती तुझी हुंडी परतली पुरती परीन तात्याची धडगती दिसे मजप्रती रामचंद्रा शके 1840 दक्षिणायन आश्विन मास विजयादशमी शुक्ल पक्ष पावेल अक्षय पद तात्या परीन बोलावे तयापाशी हाय घेऊनी बैसेल जीवाशी झुरणीस पडेल अहर्निशी मरण कोणासी आवडेना अवघी 2 वर्षे उरली तात्याची वेळ जवळी आली रामचंद्रास काळजी उद्भवली बाबांची बोली वज्रलेप तात्यापासून गुप्त ठेविली बाळा शिंप्याने कानी घातली कोणानं कळवावी प्रार्थना केली चिंता ती लागली उभयाते खरेच रामचंद्र पाटील उठला त्याचा बिछाना तेथून सुटला दिवस मोजता मोजता लोटला न कळत गेला तो काळ नवल बाबांचे बोलाया ताळा 40 भाद्रपद सरला मास अश्विन डोकावू लागला तात्याबा पडला पथारीवर तिकडे तात्या तापाने आजारी इकडे बाबास भरली शिरशिरी तात्याचा भरोसा बाबावरी बाबांचा श्रीहरी रक्षिता सुटेना तात्याचा बिछाना येववेन बाबांचे दर्शना अनिवार्य देहाच्या यातना सोसवेना तयाती एक तो निज व्यथा व्यथित बाबांपाशी लागले चित्त नाही चालवत ना हालवत दुखणेही वाढत गेले ते इकडे बाबांचे कंढणे कुथणे दिवसेंदिवस वाढत द्विगुणे हा हा म्हणतात तेही दुखणे अनावरपणे हटेना म्हणता म्हणता जवळ आला दिवस बाबांनी जो भाकीत केला बाळा शिंप्यास घाम सुटला तैसाच पाटील रामचंद्रा म्हणती बाबांचे खरे होते ऐसेच आता वाटू लागले ते बर्वे न की हे चिन्ह दिसते प्रमाण वाढतेच दुखण्याचे झाले आली शुद्ध दशमी नाडी वाहू लागली कमी तात्या पडला मरण संभ्रमी आपतेष्ट श्रमी झाले असो पुढे नवल वर्तले तात्यांचेही गंडांतर टळले तात्या राहिले बाबाच गेले जणू मोबदले केले की पहा आता बाबांची वाणी नाव दिधले तात्याची लावणी केली तयारी निज प्रयाणी वेळानं चुकवूनी अनुभर नाही म्हणावे तरी ही सूचना देऊनी आणिले भविष्य निदर्शना गोष्ट घडेपर्यंत ही रचना दिसली न मना कवनाचे जन म्हणती तात्यांचे मरण निजदेहाचा बदला देऊन बाबांनी ऐसे केले निवारण तयांचे विंदान त्या ठावे बाबांनी देह ठेविल्या राती अरुणोदयी सुप्रभाती बाबा स्वप्नात पंढरपुराप्रती दृष्टांत देती गणुदासा मशीद पडली ढासळोनी अवघे शिर्डीचे तेली वाणी त्रासवूनी सोडिले मज लागुनी जातो तेथुनी मी आता म्हणून आलो येथवरी
फुलाही मज बखळ डवरी, इच्छा एवढी पुरी करी, चल झडकरी शिर्डीत. इतुक्यात शिर्डीहून पत्र जाता, कळली बाबांची समाधीस्तता. ऐकून गणुदास निघाले ही वार्ता, क्षणना लागता शिर्डीस. सवे घेऊनी शिष्य परिवार, येऊनिया समाधी समोर. मांडीला कीर्तन भजन गजर, अष्टोप्रहर नामाचा. हरिनामाचा कुसुमहार, स्वये गुंफोनी अति मनोहर. प्रेमे चढविला समाधीवर, अन्न संतर्पण समवेत. ऐकता नामाचा गजर अकुंठ, शिर्डी गमली भुवे कुंठ. नामघोषाची भरली पेठ, करविले लोट गणुदासी. दसऱ्याची सका बाबास प्रीती, की तो मुहूर्त 3:30 मुहूर्ती. शुभ काळ विशेष प्रयाण कृती, हे तो विश्रुत सकळा ते. हेही बोलणे नाही प्रमाण, जयास नाही गमनागमन. तयास कोटुनी असेल निर्यान, मुहूर्त प्रयोजन काय त्या. जयान धर्माधर्म बंधन, जहाले सकल बंधोपशमन. जयाचे प्राणास नाही उत्क्रमण, तयासी निर्यान ते काय. ब्रह्मैव सन ब्रह्माप्यती, ऐसिया साई महाराजांप्रती. नाही आगती अथवा गती, निर्यान स्थिती कैची त्या. असो उत्तरवा दक्षिणायन, करणेच नाही जया प्रयाण. ठाईस समरस्ती जयाचे प्राण, दीप निर्वाण समज काळे. देह तो आहे उसनवारी, पंचभूतांची सावकारी. निजस्वार्थ साधलियावरी, परतने माघारी ज्याच्या त्या. यापुढील होणाराचे सूचक, आधीच बाबांनी दाविले कौतुक. निघून गेली वेळ अमोलिक, कीर्ती स्थायिक राहिली. ज्वर आली याचे निमित्त, लौकिकी रीतीचा अनुकार करीत. कधी कुंथत कधी कन्हत, सदैव सावचित्त अंतरी. दिवसा अष्टघटका भरता, निर्यान काळ निकट येता. उठून बैसले ते निज सत्ता, अविकळ चित्ता माझारी. पावोनी बाबांची तई मुद्रा, भरती आली आशा समुद्रा. की तो वेळा भयंकर अभद्रा, टळली समग्र वाटले. असो या परी करीत खंत, सर्व बैसले असता संचित. पातला बाबांचा निकट अंत, घडला वृत्तांत परिसा तो. शनेक अवकाश प्राणोत्क्रमणाला, न कळे काय आले मनाला. हस्तकफनीचे खिशात घातला, ती धर्म वेळा जाणोनी. लक्ष्मी नामे सुलक्षणी, नामासारखी जिची करणी. नित्य निरत जी साई चरणी, ती सन्निधानी तय होती. तिजला काही द्रव्यदान, बाबा करीत अतिसावधान. क्षणात होणार देहावसान, चुकले कळून बाबांना. हीच लक्ष्मीबाई शिंदे, बाबापाशी मशिदीमध्ये. अक्षयी कामकाजा संबंधे, नेम निर्बंधे वर्ततसे. दिवसा नित्य हे परिपाठी, दरबार खुला सर्वांसाठी. बहुधा कोणानं आडकाठी, मर्यादा मोठी रात्रीची. सायंकाळची फेरी जे सरते, तेथून मंडळी घरोघर परते. तिजव दुसरे दिवशी उजाडते, तेव्हाच इथे मशिदी. परी भगत माळसापती, दादा लक्ष्मी यांची भक्ती. पाहुणी तयास रात्रीच्याही वक्ती, मनाई नव्हती बाबांची. हीच लक्ष्मी अतिप्रीती, प्रत्यही पाठवी बाबांप्रती. भाजी भाकर वेळेवरती, सेवा ही किती वानावी. या भाकरीचा इतिहास परिसता, कळू सरेल बाबांची दयार्द्रता. श्वान सुकरी बाबांची ऐक्यता, आश्चर्यचित्ता होईल. बाबा एकदा सायंकाळी, भिंतीस टेकून वक्षस्थळी. वार्ता चालता प्रेमसमेळी, लक्ष्मी आली तेस्तानी. तात्या पाटील जवळ होते, आणिक वरकड असता तिथे. लक्ष्मीने अभिवंदिले बाबा ते, बाबा येते तव बदती. लक्ष्मी लागलीसे भूक माते, बाबा मी भाकर घेऊन येते. निघालेही आता आणि ते, ऐसीच जाते माघारा. ऐसे म्हणून निघून गेली, भाकऱ्या भाजून घेऊन परतली. कोरड्या समवेत अविलंबे आली, सन्मुख ठेविली ती न्याहारी. बाबांनी ते पान उचलिले, कुत्र्यासमोर तैसेच मांडिले. बाबा हे काय आपण केले, लक्ष्मीने पुसिले तात्काळ. मीजी इतुकी गेले सत्वरी, हातोहाती भाजिल्या भाकरी. तयांची ही काय नवल परी, श्वानाची खरी धन केली. लागली होती तुम्हास भूक, त्या भूकेचे हे काय कौतुक. वदनी सुदिले ना एकही कुटक, लाविली चुटक उगा मज. मग बाबा तीस वदती, व्यर्थ कशाची करीतेस खंती. या कुत्र्याची जे उदरपूर्ती, माझीच तृप्ती ती जाण. या श्वानाचा जीव नाही का, प्राणी मात्राच्या एकच भूका. जरी तो मुका आणि मी बोलका, भेद असे का भुकेत. शुधेने व्याकुळ जयाचे प्राण, तयास देती जे अन्नावदान. माझ्या मुखीच ते सुदिले जाण, सर्वत्र प्रमाण मानी हे.
प्रसंग सोपा व्यवहाराचा, बोध अवघा परमार्थाचा, ऐसी उपदेशपर साईची वाचा, प्रेमरसाचा परिपाक, बोलूनी सोपी प्रपंच भाषा, आखित परमार्थ रूपरेषा, न काढिता कोणाच्या वर्मा दोषा, शिष्य संतोषा राखीत, तेथुनिया उपदेशानुसार, सुरू झाली लक्ष्मीची भाकर, करुणी ठेवी दुग्धात कुस्कर, प्रेम पुरस्सर प्रत्यही, पुढे बाबाही भक्तिप्रेमे, भाकरती खाऊ लागले नियमे, वेळी होता विलंब न करणे, जेवण न गमे बाबास, होता लक्ष्मीच्या भाकरीस वेळ, जरी पात्रे ते वाढिली सकळ, जेवावयाचा टळेना काळ, मुखीनं कवळ घालीत, निवून जाईल पात्रीचे अन्न, भुकेने बसतील खोळंबून, परिलक्ष्मीची भाकर आलिया विन, अन्न सेवन होईना, पुढे काही दिवसवरी, बाबांनी प्रत्यही तिसरे प्रहरी, शेवया मागवाव्या लक्ष्मीच्या करी, सेवाव्या शेजारी बैसून, बाबा सेवित अतिपरिमित, शेष राधाकृष्णेस देत, याच लक्ष्मीचे हस्ते देववित, उच्छिष्ट प्रीत बहुतिजला, असता चालली देह विसर्जन वार्ता, ही भाकरीची भाकड कथा, किमर्थ ऐसे न मनिजी श्रोता, साई व्यापकता निदर्शक हे सकल दृश्य चराचर, याच्याही पहिलं परात्पर, साई भरलासे निरंतर, जो अज अमर तो साई, हे एक तत्व या कथेच्या पोटी, ऐसे ही गोड लक्ष्मीची गोठी, सहज स्मरली उठाउठी, श्रोत्यासाठीच ती मानी, असो ऐसी लक्ष्मीची सेवा, कैसा विसर साईस व्हावा, सावधानाचा काय नवलावा, वृत्तांत परिसावा सादरता, जरी आला कंठी प्राण, शरीर विगलित नाही त्राण, बाबा निजहस्ते करीती दान, देहावसान समयतीस, एकदा 5 एकदा 4 रुपये खिशातून काढून बाहेर, ठेवीत तिचे हातावर, तीच की अखेर बाबांची, की ही नवविधा भक्तीची खूण, किंवा नवरात्र अंबिका पूजन, झाले आज आहे शिलंगन, सीमोल्लंघन दक्षिणाही, किंवा श्रीमद भागवती, श्रीकृष्णे कथिली उद्धवाप्रती, ती नवलक्षण शिष्यस्थिती, तियेची स्मृती देत बाबा, एकादशाच्या दशमाध्यायी, षष्टम श्लोकाची पहा नवलाई, शिष्ये कैसी करावी कमाई, कवन्या उपायी वर्तावे, आधी पूर्वार्धी कथिली 5, उत्तरार्थी 4ची 6, बाबाही धरिती क्रम असाच, वाटे जणू हाच हेतू पोटी, अमानी दक्ष निर्मत्सर, शिष्य निर्मम गुरुसेवा पर, असावा परमार्थ जिज्ञासा तत्पर, निश्चल अंतर जयाचे, जया ठावी नाही असूया, वाचा विज्ञापन करीन वाया, इही लक्षणी निजगुरु राया, संतोष वाया झटावे, हाच श्री साईनाथांचा हेत, ऐसिया रूपी व्यक्त करीत, केवळ स्वकीय भक्त हितार्थ, करुणावंत संत सदा, लक्ष्मी खाऊनी पिऊनी सधन, नवाची कथा काय तिज लागून, तीही तितुके टाकील ओवाळून, तथापि ते दान अपूर्व तिस, परम थोर भाग्य आगळी, तेनेच ऐशिया कृपेची नवाळी, पावती झाली नवरत्नावली, निजकर कमळी साईंच्या, गेले जातील कितीसे नव, परी हे दान अति अभिनव, की जो तिचा जीवात जीव, देईल की आठव साईची, आले सनिध देहावसान, तरीही राखुनी अनुसंधान, 4-5ची सांगड घालून, आमरण स्मरण दिधले तिस, ऐसा दाऊनी सावधपणा, निकटवर्ती पाठविले भोजना, मात्र ग्रामस्थातील एका दोघांना, बैसवितांना देखिले, परी काही प्रेमळ भक्तांनी, हट्टची धरिला कित्येकांनी, जाऊ नये बाबापासूनी, वेळती कठीण मानोनी, परिप्रसंगी अंतसमयी, पडेन काय मुहाचे अपायी, मनोनिया जणू घाई घाई, अवघी याही दवडिले, निर्यान समय निकट अति, जाणूने बुट्टी काकाधिका प्रती, बाबा वाडियात जा जा म्हणती, भोज नांती मग यावे, पाहुनी इतरांची ही व्यग्रता, बाबा दुष्यित निजचित्ता, जा जा जेवणी या जा आता, ऐसे समजता आज्ञापिती, ऐसे हे नित्याचे सांगाती, सखे अहर्निश निकटवर्ती, जरी मनाची दुश्चिंत वृत्ती, आज्ञेने उठती जावया, आज्ञा तरी नुलंघवे, वेळी सान्निध्य न त्यागवे, बाबांचे मनही न मोडवे, गेले वाडिया भोजना, भयंकर दुखण्याचे प्रमाण, कंचे जेवण कैचे खान, बाबांपाशी गुंतले प्राण, विस्मरण क्षण साहेना, असो जाऊनी जीव बैसले, इतुक्यात मागून बोलावू आले, अर्धपोटीच धावत आले, तव ते अंतरले भेटीला, आयुर्दाय स्नेह सरता, प्राणज्योती मंद होता, बयाजीचे अंकावरता,
देह विश्रामता पावला, नाही पडून वा निजून, स्वस्थपणे गादीसी बैसून, ऐसा स्वहस्ते धर्म करून, केले विसर्जन देहाचे, समर्थांचे मनोगत, न होता कोणासही अवगत, देह विसर्जिला हातोहात, ब्रह्मीभूत जहाले, घेऊनी देह मायेची बुंथी, संतसृष्टी माझी अवतरती, होता उद्धार कार्यपूर्ती, तात्काळ समरस्ती अव्यक्ती, नट धरितो वेशनाना, अंतरी पूर्ण जाणे आपणा, तया अवतर्या परिपूर्णा, साकडे मरणाचे ते काय, लोकसंग्रहार्थ जो अवतरला, कार्यसमता अवतार संपविला, तो काय जन्म मरणाचा अंकिला, विग्रह स्वलीला धरितो जो, परब्रह्म ज्याचे वैभव, तया कैसा निधन संभव, निर्ममत्व जयाचा अनुभव, कैसा भवाभव त्याबाधी, दिसला जरी कर्मी प्रवृत्त, कधी न कर्मे केली यत्किंचित, सदा कर्मी अकर्म देखत, अहंकार रहित तत्वे, नाभुक्त क्षेते कर्म, हे तो स्मृत्युक्त कर्माचे वर्म, परिब्रह्म ज्ञात्याचा हा संभ्रम, देखे जो ब्रह्मची वस्तू मात्री, क्रियाकारक फलजात, हे तो अवघे प्रसिद्ध द्वैत, तेही ब्रह्मविद ब्रह्मची माणित, जेविका रजत शुक्तिके वरी, बाबासारखी मायाळू जननी, पडली कैसे काळाचे वदनी, दिवसाग्रासी अंधारी रजनी, तैसीच ही कहाणी झाली की. आता हा अध्याय संपवू येथे, राखू मासिक मर्यादेते, अति विस्तारे दुष्चित्त तेते, नातरी श्रोते पावतील, पुढील अवशेष निर्यान कथा, येईल यथाक्रम पुढे परिसता, शरण हेमाड साई समर्था, पावला कृतार्था यत्कृपे, स्वस्ते श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साई नाथम निर्यानम नामम द्विचत्वारिंशतो ध्यायम संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.